नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा रोडवरील रामदासपेठ परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गणेश बच्चूमल पंजवानी आणि अनिल राजकुमार वलिच्छा या आरोपींनी इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीचे दुकान सुरू केले होते। फिर्यादी भोलेशंकर कस्तुरी हे स्कूटर खरेदीसाठी दुकानात गेले असता आरोपींनी विद्यार्थ्याच्या नावावर स्कूटर घेतल्यास स्वस्त दरात मिळेल असे सांगून त्यांना आमिष दाखवले। या ऑफरवर विश्वास ठेवून फिर्यादीसह त्याचे नातेवाईक आणि इतर ग्राहक असे एकूण 22 जणांनी स्कूटर बुकिंगसाठी पैसे जमा केले। 10 जानेवारी ते 17 मार्च दरम्यान आरोपींनी एकूण 6,55,000 रुपये घेतले। मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपींनी कोणतीही स्कूटर दिली नाही आणि दुकान बंद करून फरार झाले। या घटनेनंतर पीडितांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून पोलीस उपनिरीक्षक पंकज बावने पुढील तपास करीत आहेत। यातले दोन आरोपी आहे गणेश पंजवानी आणि अनिल वच्छिला म्हणून, दोन्ही राहणार वर्ध्याचे। यांनी इंस्टाग्रामवर एक स्टुडंटसाठी डिस्काउंटेड ई बाईक म्हणून 27,000ला आम्ही ई बाईक देतो म्हणून यांनी एक इंस्टाग्रामवर एक ॲड रील चालवला। त्यांचं ऑफिस रामदासपेठला आहे असं म्हणून सांगितलं। ते त्या ठिकाणी ऑफिस पण होतं आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यात पैसे पण भरले। त्याच्यात लोकांनी 20,000 रुपये त्यांना ॲडव्हान्स म्हणून पे केला आणि बाकीचे 7,000 रुपये गाडी भेटल्यानंतर त्यांना मिळतील असे त्यांनी सांगितले। तर त्या संदर्भात त्यांना 20,000 रुपये घेऊन सुद्धा त्यांनी बाईक वगैरे दिली नाही। तर मागच्या 1 महिन्यापासून आम्हाला अशा तक्रारी प्राप्त होत होत्या। त्यामध्ये जवळजवळ 32 बाईक बुक झालेल्या आहेत। एका जो फिर्यादी आहे, फिर्यादीने 9 बाईक बुक केलेल्या होत्या आणि इतर 22 लोकांनी बाईक बुक केलेल्या होत्या। अशा जवळजवळ 32 बाईक्स होत्या। तर त्या आरोपींनी खोटं फॉल्स कमिटमेंट करून लोकांकडून पैसे घेतले आणि बाईक्स दिल्या नाही म्हणून या दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। PSI बावने हे तपास करीत आहेत। लोकांना आमचं हेच आव्हान आहे की इंस्टाग्रामच्या रील्स किंवा ऑथेंटिक बाईक कंपनी यांच्या वेबसाईट, ओरिजिनल वेबसाईट पेजवर जावे आणि तिथून जाऊन ते खात्री करावे की त्यांनी खरंच यांना एजन्सी वगैरे दिली आहे का, किंवा या संदर्भात त्यांचा कायदेशीर अधिकार आहेत का, किंवा त्यांना ते बाईक पाहिल्या आहेत का। आणि जर तुम्ही 20,000 रुपये भरायला तयार असाल तर थोडेसे पैसे जास्त टाकून 27,000 लगेच भरून तुम्ही ते बाईक लगेच घ्यायला पाहिजे होती। कारण हे नवीन कंपनीज आहेत आणि बऱ्याचदा या नवीन कंपनीजचं गॅरंटी नसते। त्याच्यामुळे जुन्या कंपनीवर भरोसा करावा असं मला वाटतं।